मित्रहो नमस्कार. विषय सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्व श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याची दोन कारणं. एक म्हणजे बुलढाण्यात जन्माला आलेल्या आणि जगभर स्त्रीमुक्तीच्या नेत्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या स्त्री पुरुष तुलना या ऐतिहासिक ग्रंथाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांची जन्माची जागा त्यांच्या नातेवाईकांनी विकली आणि या संदर्भात कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. ती आपण उमटवावी, त्या संदर्भात आपल्या भूमिका कमेंट बॉक्समध्ये मांडाव्यात आणि त्या संबंधितांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मी आपल्याला आग्रह केला होता. आणि बुलढाण्यातल्या कार्यक्रमात सुद्धा मी या विषयाचा उल्लेख केला होता. हा विषय पुढे नेण्यासाठी 10 कारणं घडली असतील, पण तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या विधायक प्रतिक्रिया हेही एक कारण त्याच्या मागे असावं असं मी मानतो. ताराबाई शिंदे यांचं स्मारक येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय तिथले आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेला आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत मला माहिती नाही, पण त्यांनी एक चांगलं काम केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. दुसरा विषय शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या शाळा विक्रीचा होता. शाळा विक्रीचं धोरण सरकार राबवणार आहे हे त्याने जाहीर केलेलं आहे. पण या धोरणाला आपण विरोध करावा, एकत्रितपणे विरोध करावा, आपल्या आपल्या ठिकाणी काही हालचाली कराव्यात असं आवाहन मी एका व्हिडिओद्वारे केलं होतं. ते 14,000 शिक्षकांनी पाहिलं आणि खूप मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स त्याच्यावर आल्या. त्याचाही एक परिणाम असा झालेला आहे की बीडमध्ये वेगळ्या वेगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन हा विषय कसा पुढे न्यायचा याच्यावर चर्चा केली. नाशिकमध्ये शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घेतला या खाजगीकरणाला विरोध करण्याचा आणि सरकारला भेटून त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे. हीच प्रक्रिया जर महाराष्ट्रभर सर्वत्र चालू झाली तर मला वाटतं की सरकारला त्याच्या निर्णयाचा फेर विचार करावा लागेल. आता मी तुम्हाला आजच्या विषयाकडे वळवतो. आजचा विषय आहे अजितदादांचा. अजितदादा भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होऊन 100 दिवस पूर्ण झाले आणि या 100 दिवसानिमित्त त्यांनी जनतेला उद्देशून एक लांबलचक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र भावनाप्रधान पण आहे, लालित्यपूर्ण पण आहे आणि इतकं सुंदर पत्र अजितदादाने कसं लिहिलं हा सुद्धा मला प्रश्न पडला. कारण त्यांचा साहित्य, लेखन, विचार, तत्त्वज्ञान, संस्कृती याच्याशी खूप थोडा संबंध येतो. हे पत्र त्याने का लिहिलं तर 100 वर्षात आम्ही काय काय केलं आघाडीमध्ये जाऊन ह्याचा एक लोकाजोका त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आश्चर्य वाटलं की गेली 100 दिवस सरकार तुमच्या दारी हा उपक्रम राबवला जातोय. त्याच्यावर अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा चोराडा होतोय. दारात जाण्यासाठी किती महागडं मार्ग स्वीकारावा लागतो हे आपण पाहतो आहोत. सरकार दारात जाणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. ते जेव्हा एका दारात जातं, एका गावात जातं, तेव्हा त्यांच्या जाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च झालेले असतात. ठीक आहे, ते करतायत, त्यांना कोण विचारणार आहे. पण हे जे पत्र लिहिलंय ते पत्र लिहिण्याऐवजी पत्रातला आशय त्यांनी दारादारात जाऊन का नाही सांगितला, हा एक माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो. या पत्रामध्ये 2-3 भाग आहेत की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन BJPच्या सरकारमध्ये सहभागी का झालो. त्याच्यावर दादा म्हणतात की विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट नेत्याला असे काही निर्णय घेण्याची परिस्थिती येते आणि असे निर्णय घ्यावे लागतात. तसे यापूर्वी पण घेतले गेलेले आहेत. हा त्यांचा युक्तिवाद मान्य जरी केला तर प्रश्न असा उरतो की 100 दिवसापूर्वी अशी कोणती विपरीत परिस्थिती अजितदादांच्यावर आलेली होती की त्यांना आपलं घरदार घेऊनच आणि ते माझंच आहे असं सांगून
आपल्या वैचारिक विरोधकाच्या घरात शिरावं लागलं. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं असेल, अजून कोणाला मंत्रिपद मिळालं असेल. मग हे पक्ष सोडण्याचं कारण होतं का? हे नाही असं ते म्हणतात. मग कारण कोणतं होतं? की ते म्हणतात की निवडून आल्यानंतर लोकांचा विकास केला पाहिजे, त्यांना दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत. पण राज्यशास्त्रात असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की सरकारमधला माणूसच जनतेचा विकास करू शकतो. आपल्या लोकशाहीमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच विरोधी पक्ष नेत्याला महत्त्व आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा महत्त्व आहे. बाबासाहेबांनी तर विरोधी पक्ष म्हणजे लोकशाहीचा प्राण आहे असं समजलं. जिथे प्राण वास करतो त्या ठिकाणी अजितदादा राहत होते. त्यांनी मनात आणलं असतं तर सरकारवर दबाव आणून, जन आंदोलनं करून, निर्धार करून, यात्रा काढून, मोर्चे काढून सरकारला नमवलं असतं आणि जनतेची कामं करून घेता आली असते. त्याच्यासाठी सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं काही सिद्धांत नाही आहे. आपल्याकडे तशी उदाहरणं सुद्धा आहेत. जे 11-12 वेळेला आमदार म्हणून निवडून आले, गणपतराव देशमुख, ते कोणत्या सरकारमध्ये होते? अपवाद वगळला तर एन डी पाटील कोणत्या सरकारमध्ये होते? कुठेच नव्हते ते. याचा अर्थ त्यांनी जनतेची कामं केली नाहीत असं म्हणायचं आहे का? सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा त्याने आपल्या मतदारसंघात जास्त कामं केलेली आहेत. हे पत्र लिहित असताना त्यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर ह्या परंपरेचा उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे जो माणूस या परंपरेचा उल्लेख करतो त्याला हिंदुत्ववाद्यांच्या छावणीमध्ये जाण्याचा कुठलाही नैतिक अधिकार उरत नाही आहे. ह्या सगळ्या पुरोगामी क्रांतिकारी विचारांचा स्वयंपाक हिंदुत्ववाद्यांच्या चुलीवर कसं काय करणार? त्यांनी यशवंतरावांचं जरी नाव घेतलं असलं तरी त्याच्यामध्ये त्यांची सोय होती, कारण यशवंतराव चव्हाणांनी एकदा काँग्रेस सोडली होती. बाकी यशवंतरावांच्या विचारांचं काय करायचं आहे? आणि एक पालफोद ही सगळी मंडळी लावतात, आम्हाला लोकांचे कामं करायचे आहेत म्हणून आम्हाला सत्तेत जायचं आहे. अरे असं कसं लोकशाहीमध्ये चालेल? तुम्हाला सत्तेतही बसावं लागतं, तुम्हाला बाहेरही बसावं लागतं, बाहेर बसून तुम्ही दबावाचं राजकारण करावं लागतं. म्हणजे ज्याला सत्तेत जाता येत नाही तो लोकांचं काहीच करू शकणार नाही का? आणि विरोधी पक्षात बसण्याची तशी अजितदादांना पण परंपरा आहे, त्यांच्या काकांना पण परंपरा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांना विरोधी पक्षात बसण्याची परंपरा होती. इंदिरा गांधी सुद्धा बसल्या होत्या. त्यामुळे हे जे समर्थन देत आहेत की लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा असं वाटला तर ते कारण लोकांना पटणार नाही आहे. मूळ मुद्दा आहे की लोकांच्यावरचा विश्वास आमचा ढळू नये म्हणून आम्ही हे करतोय. पण ज्या दिवशी ह्याने स्थलांतर केलं त्याच दिवशी लोकांचा यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. उदाहरणार्थ, बारामतीतल्या लोकांनी दादांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून दिलं. मग पुढे ते पहाटेचा शपथविधी करून फडणवीसांच्या बरोबर संसार थाटण्याचा प्रयत्न केला. हे असं करू का हे बारामतीच्या लोकांनी त्यांनी विचारलं होतं का? तो प्रयोग फेल गेला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली, तिथे ते आले. या प्रयोगात सहभागी होऊ का असं विचारलं होतं का कोणत्या पक्षाने लोकांना? आणि पुढे पुन्हा BJPच्या सरकारमध्ये जाऊन तुमची कामं करू का असं लोकांना विचारलं होतं का तुम्ही? तुम्ही लोकांना कधीही विचारत नाही आणि जेव्हा अंगावर यायची वेळ येते ना तेव्हा पत्र पाठवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, पण अलीकडे पत्रावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पोस्ट खातंच अडचणीत आलेलं आहे. मुद्दा एकच आहे की ह्या सगळ्या घटनेमुळं सत्ता, फक्त सत्ता आणि तिच्याशी असलेलं नातं ह्याची एक गाठ गच्च झालेली आहे. एवढा सगळा राष्ट्रवादीचा व्याप तिकडे निघून याने मिळवले काय? उपमुख्यमंत्रीपद मिळवले. आणि आता त्यांचे कार्यकर्ते अजितदादांचा उल्लेख करून सांगतायत हे भावी मुख्यमंत्री होणार आहेत. हे भावी मुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर
BJPचे लोक सांगतात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. अरे इथे आघाडीमध्ये 3 सरकार आहे. प्रत्येकाला जर मुख्यमंत्री व्हायचं ठरवलं तर महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री द्यायचे आहेत का? आणि गेली 100 दिवस हेच चाललेलं आहे. कोणत्या विषयावर सरकारने ठोस काम केलेलं आहे? या 100 दिवसात महापूर येऊन गेले, शेतकऱ्याच्या आत्महत्या कायम चालू आहेत, बेकारी वाढलेली आहे, इकडे तिकडे परीक्षेतल्या करप्शनच्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. 2च गोष्टी केल्या ह्याने, की एकाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध शक्ती प्रदर्शनाचे मेळावे भरवायचे, एकाने प्रश्न विचारायचा त्याच्यासाठी सभा, आणि दुसऱ्याने उत्तर देण्यासाठी उत्तर सभा. शब्द तरी किती वाईट वापरतात, उत्तर सभा. राज्यकर्त्यांनी कधी असं समजू नये की आपण जे करतो आहोत त्याच्याकडे जनता डोळे झाकून पाहते आहे. तसं झालं तरी मांजराचा न्याय होईल. डोळे झाकून दूध पिल्यानंतर कुणीही आपल्याला पाहत नाही अशा भ्रमात राहणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं आहे. गेले अतिशय महत्त्वाचे 100 दिवस ह्या सगळ्या पक्षांचे कोर्ट कचेऱ्यांमध्ये चाललेले आहेत. आज शिवसेना कचेरीत, उद्या यशवंत शिंदे एकनाथ शिंदेंची शिवसेना कोर्टात, आज शरद पवार कोर्टात, उद्या अजित पवार कोर्टात. 100 दिवसात हेच घडतंय. कधी लोकांच्या कामाचा विचार केलेला आहे कुणी? या सगळ्या गोष्टीविषयी लोकभावना काय होत असतील याचा विचार कोणी केलेला आहे? तो दादांनी पण केलेला नाही आहे. आणि दादांचं तिकडे जाणं हे काय पुरोगामी महाराष्ट्रासाठी नव्हतंच, कारण कोणताही शहाणा नेता हिंदुत्वाच्या तंबूत असणाऱ्या नेत्याबरोबर पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करू शकत नाही आहे. फुले शाहू आंबेडकर आणि गुरुजींना एकत्र येऊन कसा विचार करता? नाही करतायत. जिथे संभाजी भिडे गुरुप्रमाणे आहेत त्यांना घेऊन कसा काय पुरोगामीचा विचार करता? नाही करतायत. हा जो आपण केलेला प्रयोग आहे हा कदाचित लोकांना रुचलेला नाही आहे, म्हणून त्यांच्या विकासाच्या नावाने त्यांना जबाबदार आम्ही आहोत असं सांगत हा पत्र लिहिण्याचा एक कार्यक्रम केलेला आहे. खरं म्हणजे हा एक विनोदीच प्रकार आहे. अब्राहम लिंकन नंतर असं कोणत्या मोठ्या राजकारण्याने आम्हाला 100 दिवस पूर्ण झाले म्हणून पत्र लिहिलं नव्हतं. आणि 100 दिवस हाच एक मोठा विनोदाचा विषय आहे. यापूर्वी 5 वर्षाची टर्म संपली की राजकीय पक्ष आपल्या सरकारचा वाढदिवस करायचे. पण राजकारणातली स्पर्धा जशी वाढत जाईल, आघाड्यांच्या बिघाड्या जशा होतील, तसं 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून वाढदिवस, 2 वर्षे पूर्ण झाले म्हणून वाढदिवस. मोदींचा चालू आहे की नाही? 24 वाढदिवस झालेले आहेत 2 वर्षामध्ये. आणि ह्यांच्या 100 दिवसांचा वाढदिवस एक टप्पा मानलेला आहे. मला वाटतं जे नेते राजकीयदृष्ट्या खूप असुरक्षित असतात तेच आपल्या 100 दिवसांचा वाढदिवस करतात. ज्यांना पूर्ण खात्री आहे आम्हाला काही होणार नाही, पॉलिटिकल स्थैर्य आहे, जनतेचा पाठिंबा आहे, विश्वास आहे, ते 100 दिवसाचा हिशेब देणार नाही आहेत, तर ते 5 वर्षाचा हिशेब देतील, निदान 365 दिवसांचा तरी देतील. पण आपल्या महाराष्ट्रात हे चाललेलंच आहे, ते चालत राहणार आहे. मला एक वाईट एवढ्यासाठीच वाटतं की जी फुले शाहू आंबेडकरी परंपरा गेल्या 100-150 वर्षापासून इथल्या हिंदुत्ववाद्याविरुद्ध लढत आली, त्यांच्याच गळ्यात गळा घालून हे सगळे प्रयोग चालू आहेत. म्हणजे इथे एक तरी लोकांना फसवणं, महापुरुषांना फसवणं, आणि गंमत म्हणजे स्वतःलाच फसवणं. उद्या कदाचित राजकारणाचे विद्यार्थी दादांच्या पत्रावर प्रयोग करतील, संशोधन करतील, शोध निबंध लिहितील, तेव्हा मला वाटतं याच गोष्टी त्या पत्रातून बाहेर येतील. याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट येणार नाही, कारण इथे 2 परस्पर विरोधी गोष्टी सत्तेसाठी आलेल्या आहेत. आणि मुद्दा शेवटचा की परस्पर विरोधी गोष्टी एकाच म्यानामध्ये राहत नाहीत. 2 तलवारी, एकच तलवार बाजूला काढून ठेवावी लागते, दुसरीच आत ठेवावी लागते. आज ज्या पद्धतीनं भावी मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चा, स्पर्धा, पेच डावपेच आहेत, त्यावरूनही असं लक्षात येतं की हे जे एक उभा केलेलं आहे मॉडेल सत्तेसाठीचं, ते खूप दिवस टिकेल असं मला वाटत नाही.
त्याचं आयुष्य कमी कमी होत आलेलं आहे आणि कमी कमी होत आलेलं आहे म्हणूनच हा पत्रव्यवहार सुरू असावा. धन्यवाद.